तो रिसेंटली मैंने बैंगलोर पे कुछ रील्स बनाई थी जिसकी वजह से बहुत सारे लोगों के सेंटिमेंट्स हर्ट हो गए और मैं कभी भी नहीं चाहती कि मेरी किसी भी बात से कोई दुखी हो या उसको ऐसा लगे कि मैं उनकी लैंग्वेज या कल्चर की रिस्पेक्ट नहीं करती। मैं तहे दिल से माफी मांगती हूँ आपसे। आई एम सॉरी। आई लव ईच एंड एवरी लैंग्वेज एंड कल्चर ऑफ इंडिया। आई रिस्पेक्ट एवरीबडी और मैं चाहती हूँ कि मुझे सिर्फ आपका प्यार मिले और बिल्कुल भी आपका दिल मेरी वजह से। ಅಂತೂ ಇಂತೂ ಈ ಮಹಾತಾಯಿಗೆ ಬುದ್ಧಿ ಬಂತು. ಅದಕ್ಕೆ ದೊಡ್ಡವರು ಹೇಳೋದು ತಗ್ಗಿ ಬಗ್ಗಿ ನಡಿಬೇಕು, ಗಮನವಿಟ್ಟು ಮಾತಾಡಬೇಕು ಅಂತ. ಅಲ್ಲಿನ ನೆಲ, ಜಲ ಮತ್ತು ಭಾಷೆಯನ್ನು ಯಾರು ಪ್ರೀತಿಸ್ತಾರೋ ಅದು ನಿಮಗೆ ರಕ್ಷಣೆ ಕೊಟ್ಟೇ ಕೊಡುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳೋದು ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಯಾವಾಗಲೂ ನೀವು ಯಾರಿಗೆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಡ್ತೀರೋ ಅವರು ನಿಮಗೆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಸೊ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಡೋದು ಗರ್ವದಿಂದ ಮಾತಾಡಬೇಡಿ, ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಟ್ಟು ಮಾತಾಡಿ.